हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? तर आज ना इकडं सांजूचा असा मेकअप चालू होता. लिपस्टिक दिसली रे दिसली म्हणलं की हिचा मेकअप चालू होतो. आता लहानपणी तर आपल्याला या गोष्टी काही माहीत नव्हत्या, मेकअपचा पण माहीत नव्हता, पण या आत्ताच्या मुलांना ना या सगळ्या गोष्टी लवकर समजल्यात. आणि इकडं माझं स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं होतं, पण बाकीची कामं आवरायची राहिली होती. म्हणलं ती पटपट आवरून घ्यावी, कारण आपण रोज तर ही कामं करत शकत नाही ना. रोज म्हणजे आपलं कसं स्वयंपाक, धुणं, भांडी एवढंच असते. या बाकीच्या कामांकडे कधीतरीच वेळ देतो. सांजू बघा इकडे थोड्या वेळेस हिच्याकडे लक्ष नाही दिलं तर असं हाताला लागून घेतलं आणि मग माझ्यापाशी येऊन लागली रडायला की मम्मी खूप दुखतंय म्हणून. मग तिला असंच मांडीवर थापटत थापटत तिला झोपी लावलं. ती झोपून गेल्यावर मग बाकीची सगळी किचनमधली पण कामं आवरायची राहिली होती. किती जरी लवकर उठलं तरी नाही का दिवसभर काय ना काय कामं बाकीच असतात, त्यामुळे मग ती आपल्याशिवाय तर कोण करणार, मग करावीच लागतात. तिकडं ना बाहेर गुलाबाच्या फुलाला एकाच फांदीला ना या सुंदर अशा गुलाबाच्या कळ्या आल्या होत्या. तर 5 कळ्या आल्या होत्या आणि ह्या गुलाबाला ना पहिल्यांदाच अशा कळ्या आल्या होत्या. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा कळ्या उमलल्यात. आणि इकडे ह्या कुंद्याच्या झाडाला पण पहिल्यांदाच ही सुंदर एवढी फुलं लागली होती. तर मग लगेच संध्याकाळचा स्वयंपाक पण मी चुलीवरच बनवत असते. सकाळचं एवढं काही होत नाही चुलीवर करणं, पण संध्याकाळचं तर चुलीवरच करत असते. तर इथं मी राजगिराची भाजी, भाकरी, इथं हिरव्या मुगाची आमटी केली, सांचूला पण थोडंसं वरण काढलं होतं आणि भात पण केला आहे. तर मग स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झाल्यावर मग म्हटलं मुलांचा पण थोडासा अभ्यास घ्यावा. मुलांचा पण इथं थोडासा अभ्यास घेतला. आता संध्याकाळचं जेवण करायचं आणि झोपायचं. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.